हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज एकादश पण आहे, तर एकादशीच्याही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आहे. तसं तर काय आज आम्हाला सण साजरी करायचा नाही आहे, कारण की आम्हाला सुतक पडलेलं आहे. आणि खूप छान मस्त आज काकडा पण आहे चालू मंदिरामध्ये. तर सकाळी सकाळी खूप मस्त असं वातावरण पण झालं. तर बघू आज काय काय होतंय. आणि माझी दिवसाची सुरुवात तर माहितीच तुम्हाला, झाली सुरुवात. सो आज मंदिरात काय जायचं नाही आहे, बघू आता, कारण सुतक पडलेलं आहे आम्हाला. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि तसंच माझा संक्रांतीचा ब्लॉग आलेला आहे, ज्यांनी बघितलेलं नाही त्यांनी व्हिजिट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझा ब्लॉग पूर्ण बघा. आणि कमेंटमध्ये सांगा की संक्रांतीचा मेकअप कसा झालेला आहे, नक्की सांगा. मी करते, मी मेकअप आर्टिस्ट आहे. तुम्हाला सांगा नक्की. आवरा पटापटा. बाया दुधाला आलेले आज जास्तच लवकर आले. लेडीज आले दूध घ्यायला. चला तर आज लईच टाइम झाला, आज उठायला झाला. तर बायांना दूध देते ना. भैया माप आणतो घरी. त्या आजींना आवाज दे, त्यांना म्हणा माप द्या. अर्धा आहे का रे? किती? 20. पतंग उडवायला नाही सुट्टी, तुझ्या शाळेला सुट्टी. आज पतंग उडवायचा. मग तुला काय कोण सांगन, मी नाही सांगणार. तुला सायकलच चालवता येत नाही, कशाला व्हिडिओ काढ तुझा. पुढं पाय माणसांना धडकून देशील. येत नाही सात, किती पतंग उडवशील तू? एवढे 4. बघा मामा, ते फुगे काढून द्या ना, हात पुरा ना. आणि माझ्यासाठी काय आणली? माझ्यासाठी खाली येते नाही. त्याला आसरी पाहिजे, आसरीला बांधते पटकन. माझ्यासाठी काय आणलं? माझ्यासाठी काय आणलं? एक मला हे असं भेदभाव नाही करायचं बरं का. हॅलो एव्हरीवन, चला तर आता काम सर्व काही आवरलेलं आहे माझं. आणि
सर्व काम धुणं वगैरे कपडे वगैरे सर्व झाले. आज एकादश आहे. बहुतेक लोक तर नाही सण बनवणार, एकादशच सर्व करतील फराळ वगैरे. तर माझी बाकीची फॅमिली चालली आहे तिकडे. आमचे जे सासूबाई वारले आहेत त्यांच्या तिकडे घरी जेवायला. 10 दिवस आमच्यामध्ये त्यांच्या घरी जेवायला जाते. तर मग मी आता ना माझ्या स्वतःसाठी ना खिचडी बनवते. आता माझ्या एकटीचंच फराळ आहे, तर मी आता ना फराळाची तयारी बनवून घेते पहिली. हे माझे 2 मुलं. माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे यज्ञेश आणि छोट्या मुलाचं नाव आहे दिव्यांश. मला दोन्हीही मुलं आहेत आणि ते खूप क्यूट आहे. क्यूटी पाय. ही माझी जान आहे ना, आता उठली बरं का, म्हणून आहे ना खूप हळू बोलावं लागत होतं, कारण तो उठल्यावर आहे ना कोणतंच काम आवरून देत नाही. दिव्यांश डिंगी डिंगी नाचू 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 नाचून दाखव. मम्मा मी नाही दिसू राहिलो. माझ्यासाठी थोडेसे पापडे तळून घेतलेले आहे मी आता. आणि मला आहे ना बटाटे, चिरलेल्या बटाट्याची खिचडी जास्त आवडती. तर मी आता इथे माझ्या मिरच्या टाकलेल्या, आता कापलेल्या मिरच्यांची बनवते, कारण त्याच्याबरोबर मी आता झिरकं पण बनवणार आहे. आपली खिचडी आता ना थोडीशी होत आलेली आहे. मी एक साईडला थोडं झिरकं पण टाकून दिलं आहे. आज चिरलेल्या मिरच्यांची खिचडी बनवायचं एकच कारण आहे की माझ्या मुलांना खूप आवडती खिचडी आणि ते मुलंही खाऊ शकतील. आणि मला थोडं स्पायसी आवडतं, तर मी त्याच्यासाठी माझ्यासाठी झिरकं बनवलेलं आहे मी. आज पतंग उडान का यज्ञेश? आज पतंग उडान? काय करताय? फुगे उडवायचे? हा, फुगे 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 नाही फुगे. फुके 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 ते फुके. ए ओढू नको, खेळूच त्याला. पण तुम्ही असं काबर केलं हो? त्याला एक राऊंड द्या ना. एक त्याला द्या, एक याला द्या. दिव्यांच्या हाताला बांधून द्यायचा ना तो. वाव. दिव्यांश सोडून देईन बर का, धरून ठेवा. वा 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 वा. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. ओ त्याला द्या ना, हो प्लीज द्या ना. चिचू, ए चिचू, पतंग उडी ती चिचू. एव्हरीवन, आम्ही आलोय आता वावरामध्ये घास कापायला. इकडं माझ्या जावंतेंचे कांदे लावायचं चालू आहे. इकडं आपले कांदे लावायचे चालू आहे. बाय बाय. चला, आपला ब्लॉग आज इथेच संपला. कुठे बसतो यज्ञेश? कुठे बसतो? बाय बाय एव्हरीवन.